म्हणजे आपुलकीचे आमदार म्हणजे रामभाऊ सातपुते येतील निवडून. आणणार मी गावात प्रचार चालू केलाय. चालू केलं का? बर कुणी येऊ द्या. कोणी बी येऊ द्या. हो रामभाऊच येणार. नाही कुणी मंत्री दुसरा येऊ द्या. बर ताना लावणार. ताना लावणार. कोणी बी मंत्री दुसरा आला. काय म्हणताय ते आल्या का बारामतीत इकडे काय आमची सुधारणा केली का दहीगावची? आता सध्या पाणी नाही मला. बर हो मग आता दहीगाव पाणी वाचून आहे का नाही कमी इचरा त्यांना या गेल्या 5 आहे का पाणी आम्हाला? आहे का? या गेल्या 5 वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आमदारच होते, मग त्यांनी पाणी आणलं नाही का? त्यांनी दिलं की, पण आता दुसरीकडे दुसऱ्या डाकून बंद केलं. दुसऱ्या डाकून बंद म्हणजे बारामतीच्या डाकून बंद केलं असं तुम्हाला म्हणायचं का? त्यांनी बंद केलं. त्यांनी तेपली सुधारणा केली सगळी तिकडं उगो काचत ठेवली माणसं आणि आम्हाला इकडे लावले सडकनी चालाय. सडक बी नाही दहीगावात. सडक आम्हाला आमदार ह्या तालुक्यात कोण आहे बारक्या पोराला माहित आहे. आता सध्या बारक्या पोराला काय कुठेही कुठल्याही घरी जाऊ द्या, कुणाच्याही घरी जाऊ द्या, बारक्या पोराला माहित आहे आपल्या तालुक्याचा आमदार कोण आहे. आणि ह्या तालुक्यात आमदार रामभाऊ सातपुते असं माणूस आहे. ते कुठलाही पोरगा जाऊ द्या, कुठलेही म्हणजे गरगरीब जाऊ द्या, लंगडा जाऊ द्या, पांगळा जाऊ द्या, कुठलाही कोण दलित मानू द्या, कुठलाही समाजातला कुठलाही म्हणू द्या, त्याच्या पैसे गेल्यावर त्या माणसा पैसे गेल्यावर माणूस मोकळ्या हाताने माघारी येत नाही. नमस्कार. टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. महाराष्ट्र विधानसभा 2024ची रणधुमाळी चालू आहे. येत्या काही दिवसामध्ये निवडणुका येऊन ठपल्या आहेत. याच अनुषंगाने आज माळशिरस विधानसभा मतदारसंघात नातेपुते या गावामध्ये आपण आलेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर या नातेपुते मतदारसंघामध्ये महाविकास वर्सेस महायुती असंच रंगत पाहायला भेटत आहे. परंतु याच माळशिरस मतदारसंघातून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 12 उमेदवार उभा आहेत. सगळे उमेदवार उभा आहेत. मात्र नातेपुतेच्या जनतेला याच्या जनतेच्या मनातील आमदार कोण हेच आपण जाणून घेण्याकरता आज नातेपुते परिसरात आलेलो आहोत. चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात नक्की तुम्हाला आमदार महायुतीचा हवा आहे का महाविकास आघाडीचा. या नमस्कार सर. नमस्ते. बोला की. इथलंच का? हो नातेपुते प्रॉपर. विकी अवघडे. विकी अवघडे. मला एक सांगा. बोला की. माळशिरसच्या विधानसभा आता चालू आहे. हां बरोबर. या विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार महायुतीचा हवा आहे का महाविकास आघाडीचा? महायुतीचा. महायुतीचं कोण? रामभाऊ सातपुते. काय कामं केलं त्या रामभाऊ सातपुते? भरपूर विकास कामं केलेत. काय केलं? भरपूर म्हणजे गोरगरिबांना हॉस्पिटलचं म्हणा किंवा प्रत्येक गावात निधी मंजूर करणं, प्रत्येक तरुण पिढींना कामाची वापर किंवा प्रत्येकाला आधार म्हणून एक रामभाऊ. मला सांगा, लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, याचा फायदा तुमच्या घरातील महिलांना किंवा तुमच्या घरातील लाडक्या बहिणींना याचा काय योजनेचा फायदा झालाय का? हो सर्वांना झालाय. या नातेपुते परिसरातून रामभाऊ सातपुते हे निवडून येतील का? यांना मताधिक्य इथून पडेल का? पडणार की 100% पडणार. कारण त्यांची विकास कामं आहेत. भरपूर आहेत कामं. भरपूर आहेत. चला तर आपण रामभाऊ सातपुते यांची विकास कामे खूप आहेत असं हे म्हणालेत. आपण सलूनच्या दुकानामध्ये जाऊयात, यांना विचारूयात. नमस्कार. हो नमस्ते सर. नातेपुतेतच का? हा नातेपुते. बरं, आता विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. काय वाटतं तुम्हाला, महायुती का महाविकास आघाडीचा महायुती आमदार हवा आहे? महायुती बोलण्या अगोदरच महायुती. बरं, महायुतीकडून कोण? बरं, रामभाऊ सातपुते. काय काम केलं रामभाऊ सातपुते? भरपूर काम केलं. आता ताज उदाहरण समोर लाईटची पोल बसवले त्यांनी, 3 कोटी रुपयाचे काम मंजूर केले त्यांनी. समोरचं पतदिव्यांची कामं हे रामभाऊ सातपुते यांनी केली. भरपूर कामं केली. आणखीन काय कामं केली? काय लाडकी बहीण योजना म्हणा, हे भरपूर कामं केले त्याचे. लाडकी बहीण योजना, आरोग्यात होतं म्हणून त्यांना देवदूत बोलले जातं. बरोबर आहे. कशावरून, म्हणजे काय कामं केली? भरपूर ऑपरेशन केले त्यांनी. भरपूर कामं केले. रामभाऊ सातपुते येतील निवडून 100%. 101%. काय बाया, तुला काय वाटतं? आम्हाला आमदार ह्या तालुक्यात कोण आहे बारक्या पोराला माहित आहे. आता सध्या बारक्या पोराला काय कुठेही कुठल्याही घरी जाऊ द्या, कुणाच्याही घरी जाऊ द्या, बारक्या पोराला माहित आहे आपल्या तालुक्याचा आमदार कोण आहे. आणि ह्या तालुक्यात आमदार रामभाऊ सातपुते असं माणूस आहे. ते कुठलाही पोरगा जाऊ द्या, कुठलेही म्हणजे गरगरीब जाऊ द्या, लंगडा जाऊ द्या, पांगळा जाऊ द्या, कुठलाही कोण दलित मानू द्या, कुठलाही समाजातला कुठलाही म्हणू द्या, त्याच्या पैसे गेल्यावर त्या माणसा पैसे गेल्यावर माणूस मोकळ्या हाताने माघारी येत नाही. आणि राहिला विषय की त्या माणसा पैसे गेल्यावरती माणूस असं म्हणतोय की ही माझ्या घरातलाच माणूस आहे
आणि कुठल्याही समाजकार्यात त्यांनी हे करू द्या किंवा काय कुठले कागद आडू द्या, शाळेतला विषय असू द्या, कुठलाही काय असू द्या, ती एका फोनवर सगळ्या गोष्टी आतापर्यंत त्यांनी केलेल्या कोणी आहेत, केलं? रामभाऊ सातपुतेंनी. रामभाऊ. आणि राहिला विषय, आम्हाला आत्ता सध्या असं झालंय की रामभाऊ मूळ आहे का नाही, अक्षरशः मोहिते पाटलांच्या विरोधात आम्ही नाही. मोहिते पाटील जे आम्हाला सांगत होते ते आम्ही आत्तापर्यंत केलेलंच आहे. रामभाऊला बी मोहिते पाटलांनी समर्थक अधिकार दिलेला आहे. खासदारकी त्यांच्या घरात होती म्हणून आम्ही त्यांना मत केलेलं आहे. पण आत्ता आम्ही कुणीही त्यांच्या विरोधात असो किंवा काय असो, आम्ही रामभाऊला आम्ही मत करणार. रामभाऊ म्हणजे कामाचे माणूस आणि रामभाऊलाच मतदान करणार असे नातेपुते का जनतेचं मत आहे. आपण पुढं आणखीन जाणून घेऊयात. आपल्याबरोबर आणखीन काय ग्रामस्थ आहे, आपण त्यांना विचारूयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विशाल साळवे, नातेपुते गावातलं. नातेपुते गाव. बरं, आता महाविकास आघाडी का महायुतीचा उमेदवार तुम्हाला आमदार म्हणून हवा आहे? थेट प्रश्न. महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीचा. आता महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. हो तर काय वाटतं, उत्तमराव जानकर येतील निवडून? हो 100% येतील. काय त्यांची विकास कामं काय आहेत किंवा काय त्यांचं विजन काय आहे? भरपूर आहे त्यांची विकास कामं त्यांची. भरपूर आहेत. आता सत्तेत नसताना सुद्धा किंवा एक संघर्ष करताना त्यांनी भरपूर विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत त्यांनी. केलेले आहेत. हो येतील ते बाजून निवडून? हो येतील 100. आपल्याला काय वाटतं? 100% उत्तमराव जानकर साहेब या ठिकाणी तालुक्यात आमदार म्हणून निवडून येणार आहेत. त्यांनी या तालुक्यात गेले 33 वर्ष संघर्ष केला आहे. कोणतंही पद नसताना त्यांनी या जनतेसाठी अनेक आंदोलन केलेत, रस्त्यावरची लढाई केलेली आहेत. आज तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळात स्थानिक आमदार या ठिकाणी उपलब्ध नसताना जानकर साहेबांनी येथील जनतेला, सर्वसामान्याला सहकार्य केलेलं आहे. या तालुक्यातला भूमिपुत्र म्हणून माळशिरस तालुक्यातील जनता निश्चितपणे जानकर साहेबांना या ठिकाणी भरघोस मतं देऊन महाराष्ट्रात 1 नंबरच्या स्थानी निवडून येईल असं मला विश्वास आहे. या ठिकाणी नातेपुते गावाच्या काही नागरिकांकडून बोलले जातं आहे की भूमिपुत्र म्हणून महाविकास आघाडीचे जानकर यांना आम्ही भरघोस मताधिक्य देऊन निवडून आणणार आहेत. आपण आणखीन प्रतिक्रिया घेऊयात. आपण आणखीन पुढं विचारणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आता विधानसभा निवडणुका चालू आहेत, त्याची रणधुमाळी चालू आहेत. काही दिवसात निवडणुका येऊन ठपलेल्या आहेत. तर काय वाटतं, तुमच्या मनातील आमदार नक्की कोण? महायुती, महाविकास आघाडी का आणखीन कुठल्या पक्षातला किंवा अपक्ष? आम्ही गेल्या 4 महिन्यापासून कृती समिती स्थापन केली होती. मी रिपब्लिकन पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे, आठवले गटाचा. तरी पण आम्हाला एक वाटलं की एक समाजाचा उमेदवार असावा, बौद्ध समाजाचा किंवा व्हालार समाजाचा असावा. गेले 3 टर्म चांभार समाजाचा आमदार या ठिकाणी झालेला आहे. आणि आता तर काय दुसरा उमेदवार तर काय ते घुसखोरी करूनच आलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही कृती समिती तयार केली तर आम्हाला एक असं वाटतं की आमचा बहु समाजाचा उमेदवार निवडून यावा असं आमची इच्छा आहे. मग आता काय वाटतं, मग महायुतीचं सरकार यावं का महाविकास आघाडीचं यावं? महाविकास आघाडी. आता या महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकर यांचं नाव पुढे आहे, हे उमेदवारीला आहेत. बरोबर. मग येतील का उत्तमराव जानकर इथून निवडून? 100% येणार. 100% येणार. 100% येणार. बरं, कशाच्या जोरावर म्हणजे म्हणता तुम्ही की उत्तमराव जानकर हे निवडून येतील? म्हणजे काय विकास काम, त्यांचं विजन काय? आता ती म्हणजे ते शरद पवार पक्षाचे म्हणून निवडून येणार असं म्हणायचं? त्याच्या पाठीमाग नेता चांगला आहे. नेता चांगला आहे. शरद पवार पक्षाचे म्हणून महाविकास आघाडीत उत्तमराव जानकर निवडून येतील असं या मामाचं म्हणणं आहे. नमस्कार. नमस्कार. काय मग आता नातेपुतेमध्ये महाविकास आघाडी का महायुती, काय वाटतं कोण होईल आमदार? आम्ही सध्या सरकारने खाली आपलं रामराव सातपुतेला मतदान करून रामभाऊ सातपुतेला मतदान होईल. हो. का बरं? रामभाऊ सातपुतेचं काय काम आहे? एवढं काय सांगता येत नाही आपल्याला. हां, तरी आमचं म्हणजे त्यांचं आमच्या गावात चांगली कामं केली त्यांना. चांगली कामं केलेत. काय लाडकी बहीण योजना चालू केली म्हणून तुम्ही त्यांना देणार? नाही, आपले मंदिर काम केलेले भरपूर शिंदेवाडीत, हां, त्यामुळे त्यांना आपलं पाठीमध्ये. पाठिंबा राहील. रामभाऊला तुमचं मतदान? हो. रामभाऊ येतील असं वाटतं? हो हो. बरं ठीक. काय वाटतं तुम्हाला काय? आहे की आहे कोण आहे हीच? रामदास रामभाऊ येतील. का बरं वाटतं रामभाऊ येतील? कामं केली ती त्यांनी. काय कामं काय केलेत नक्की? तरी आम्हाला तरी कळलं नक्की कामं काय केले ते. जनता बाकीची माळशिरस तालुक्यातली म्हणते की रामभाऊचं काही कामच नाही. तुम्ही तरी सांगा नक्की काय काम आहे? आता काय ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर तर ती तरी सांगा नक्की काय केलं. काय त्याची बुद्धी असते त्याची बुद्धी असते. मग आता कामाची कळली पाहिजे की, म्हणजे काम केलंय असं म्हणता का? केलंय का? काय आता आपल्याला नाही माहिती एवढं. नाही माहिती.
काय चाललंय ना ते पोत्यात हवा कोणाची हवा आहे नक्की? रामभाऊ सातपुतेंची. रामभाऊ सातपुतेची. डायरेक्टच बोलला रामभाऊ सातपुते. का बरं? हो, काय कामं काय केलं रामभाऊ सातपुते? आहे दवाखान्याची कामं करतोय रामभाऊ सातपुते. दवाखान्याची कामं करते. हा. आणखीन काय करते? आणखीन काय सगळ्यांची सेवा करतोय. सगळ्यांची सेवा करते. हा. मग येईल का ना ते पोते परिषद रामभाऊ निवडून? हा, येईल की. येईल. हा. बर, रामभाऊ निवडून येतील असं यांना वाटतंय. आपण एका पान टपरीच्या दुकानावरती आहेत. इथं काही तरुण बांधव आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं आता नातेपुते परिसरात विधानसभेची रणधुमाळी चालू आहे, काय वाटतं विकास आघाडीचा उमेदवार आमदार व्हावा का महायुतीचा? महायुतीचा म्हटलं तर कोण बरं? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते. का असं वाटतं रामभाऊ सातपुते आमदार व्हावे? आरोग्यदूत आमदार आहेत ते. आरोग्यदूत आमदार आहे. पण त्यांनी काय गरिबांची विकास कामं केलं? केलेली आहे ती. दवाखाना आहे ती. लोकांचा आजारी ही असलेली सगळं प्रश्न सोडवलेला आहे. म्हणजे ज्याची खर्च करायची ताकद नाही त्याला खर्च केलेला आहे. त्याला खर्च केलेला आहे. मग येथील ह्या बाजूनं या नातेपुते भागातून त्यांना लीड मिळेल? मिळेल 100%. 100% मिळेल. काय वाटतं पानपट्टीवाले, तुम्ही बोला. 100% रामभाऊ सातपुतेंना पाठिंबा. रामभाऊ सातपुते. हो. का बरं असं वाटतं? सगळेजण म्हणतात रामभाऊ सातपुते. काय काम काय केलं? कारण की गोरगरिबांचे प्रश्न सोडवले त्यांनी आणि असं कुठलंच काम मला नकार दिला नाही की त्यांनी, जेणेकरून की ते नाही म्हटलेत. बर. त्याच्यामुळं गोरगरिबांपर्यंत पोचलेत, सगळ्या गोष्टी झाल्यात त्यांच्या, आणि त्याच्यामुळं ते मदतीला धावून येतात. मदतीला धावून येतात. हा. म्हणून आता यंदा रामभाऊ सातपुते यांना तुम्ही मतदान करणार? हो, 100%. 100%. काय बोलायचं असते आपल्याला, हा काय अधिकार आहे का नाही तुम्हाला मतदानाचा? आहे का नाही? आहे. तर मग काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? महायुतीचा उमेदवारीतून निवडून येईल. महायुतीचेच लय सगळेजण नाव घेतात रामभाऊ सातपुते. कारण आमच्या समाजातील मान्य सतीश सपकाळ यांना महायुतीनं तालुका अध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समितीचं सदस्य केल्याबद्दल आमचा सगळं पाठिंबा महायुतीलाच राहणार आहे. बरं. आम्ही सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. बरं. त्या सतीश सपकाळे यांना पद दिलं म्हणून तुम्ही महायुतीला मतदान करताय का? त्यांचं काम बघून करताय? त्यांचं काम बघून करतोय आम्ही. रामभाऊचं काम बघून करतोय. रामभाऊची या परिसरामध्ये नक्की काय कामं केलेत, चांगली वाईट? रामभाऊला या परिसरात आरोग्यदूत म्हणून ओळखलं जातं आणि रोडची ही कामं भरपूर खेड्यापाड्यातनी इथं केलेली आहेत सगळी. बरं. आणि गरिबांची पण खूप कामं केलेली आहेत ती. अजून लहान किती छोटं ऑपरेशन किती मोठं ऑपरेशन असलं तरी ते ऑपरेशन केलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं आमचा पाठिंबा रामभाऊलाच राहील. बरं. गरिबांचे कैवारी म्हणून रामभाऊ सातपुते यांनाच आम्ही मतदान करणार असं तरुण युवक म्हणतात. आपल्याबरोबर या ठिकाणी 2 स्थानिक नागरिकांचे आहेत. आपण त्यांना विचारत नक्की काय हवं आहे, त्यांच्या मनातील आमदार कोण हवा आहे. तर नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सतीश सपकाळ. बरं. नातेपुते गावातलेच का? नातेपुते गाव. बरं. इथं आता महाविकास आघाडी का महायुती, काय वाटतं आमदार नक्की कोण असावा? आमदार राम सातपुते. रामभाऊ सातपुते. का बरं असं वाटतं की रामभाऊ सातपुतेच यावं? रामभाऊ सातपुतेची कामच तेवढी केलेली आहेत की कामाच्या एवढा मोठा डोंगर उभा केला आहे तालुक्यात की त्यांच्या एवढा कोणीच कामं केलेली नाही. नक्की काय कामं केले त्यांनी? भयान कामं केली, रस्त्याची, आरोग्याची, गोरगरीब जनतेची. एवढ्या तालुक्यात एवढी कामं केली ती त्यांना. मावशी. तर रामभाऊ सातपुत्यांचं काम आम्ही आता बघतोय बरं का. तर त्याच्यासाठी रामभाऊने एवढी मोठी कामं कुठल्याच आमदारने केली नसलेली. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या कामाचा डोंगर असा उभा केला का वाटतोय जनतेला की बोलायचं काम नाही. या कामाच्या जोरावरती रामभाऊ या गावातून निवडून येतील किंवा या गावातून त्यांना लीड पडेल का? नातेपुते गावातून जास्त मतं नातेपुत्यातनं लीड येणार त्यांना. लीड येणार 2-3 हजाराचं लीड बसणार नातेपुते गावातनं. बरं. म्हणजे यंदा ते फिरसे आमदार म्हणून निवडून येतील? 1000% येणार. 1000% येतील. येणार. काय वाटतं तुम्हाला? येणार की निवडून ते? कोण येणार? राम सातपुते. तुम्हाला काय? नाही, त्यांचं काम पण तसंच आहे. कोणाचं? नेतेचं का रामभाऊ सातपुते? राम सातपुतेंचं काम आहे. हां, भरपूर काम. येतील. एक आजी आहेत, दहिगावची आहेत.
ती येते शाळा हायस्कूल येतात हायस्कूलला. तर आपण त्यांना विचारूयात नक्की आमदार कोण हवाय तुम्हाला? आम्हाला सातपुतेच हवा आहे. सातपुतेच हवायत. आणि मी इशराच्या अगोदर म्हणलं उत्तमराव जानकरचं नाव आहे की वाटतं? आमचं बारकं सगळी कामं केली त्यांनी. काय कामं केली? लय कामं केली. शाळवलं केलं, पोराचं केलं, नवऱ्याला काल नेले ऑपरेशनला, लगवीच ऑपरेशन. बारामतीला 14 जरा घातल्या, फुकट आहे म्हणली. काल रक्त यायला लागलं. मग आम्ही आपल्या दुसऱ्याकडे फोन केला त्यांच्या चेल लगेच पाठवा म्हणले. मी अकलूजला नेलं बघा. आणि मी शाळेवर आज काम करत होते, पण ताप आला म्हणून मी इकडे आली आता सरकारी दवाखान्यात. म्हणले तुम्ही येऊ सुद्धा नका, आम्ही करतो बरोबर. कोण म्हणले येऊ नका? सातपुते. बर. हा, आमच्या सरांचं मित्र आहेत होती. बर. हायस्कूलचं आपल्या हायस्कूलच्या दहेगावच्या. हो. बर बर. आता सरांचे मित्र आहेत म्हणून त्यांनी तुमच्या नवऱ्याचं दवाखान्यात ट्रीटमेंट करायची ठरवली काय? नाही 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 नाही, ती कधी विसरतच नाही. तर पण दहेगावला आलं तरी विसरत नाही नाही नाही. बर. म्हणजे रामभाऊचं काम चांगलं आहे. हा, ती मावशी कुठं आहे त्या म्हणणार, शिपाई मावशी कुठे आहे ते. बर. मी गेले दारा प्यालो गुडो चोळी. म्हणजे आपुलकीचे आमदार म्हणजे रामभाऊ सातपुते येतील निवडून. आणणार. मी दहेगावात प्रचार चालू केलाय. चालू केलं का? हो. बर. कुणी येऊ द्या, कोणी बी येऊ द्या. हो. रामभाऊ येणार नाही नाही, कुणी मंत्री दुसरा येऊ द्या. बर. वाय ताना लावणार. ताना लावणार. कोणी बी मंत्री दुसरा आला. काय म्हणता काय म्हणताय? ते आल्या का बारामतीत इकडे? काय आमची सुधारणा केली का दहेगावची? आता सध्या पाणी नाही मला. बर. हो. मग आता दहेगाव पाणी वाचून आहे का नाही कमी इचरा त्यांना? या गेल्या 5 आहे का पाणी आम्हाला? आहे का? या गेल्या 5 वर्षामध्ये रामभाऊ सातपुते आमदारच होते, मग त्यांनी पाणी आणलं नाही का? त्यांनी दिलं की, पण आता दुसरीकडे दुसऱ्या डाकून बंद केलं. दुसऱ्या डाकून बंद म्हणजे बारामतीच्या डाकून बंद केलं असं तुम्हाला म्हणायचं का? त्यांनी बंद केलं. त्यांनी तेपली सुधारणा केली सगळी तिकडं. उगो काचत ठेवली माणसं आणि आम्हाला इकडे लावले सडकनी चालाय. सडक बी नाही दहेगावात. सडक बी नाही. नाही नाही. मग आता रामभाऊ सातपुते आले तर आवडलाय क्लिअर रस्ता तुम्हाला. हो. रामभाऊ सातपुते आले तर विकासाच विकास होईल असं या आजींचं बरोबर. काही तरुण मतदार इथे उपस्थित आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार बाया. नमस्कार. काय वाटतं या नातेपुते विभागातून आता सध्याला निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचा उमेदवार व्हावा का महायुतीचा आमदार व्हावा? महायुतीचा आमदार हवा. महायुतीचा. महायुतीचा नक्की कोण बरं? रामभाऊ सातपुते. का असं वाटतं की रामभाऊ सातपुते फिरसे आमदार व्हावे? कारण की गेल्या 5 वर्षापासून जर त्यांचं काम बघितलं तर त्यांचं काम बरंच काय केलेलं आहे त्यांनी कामं. म्हणजे जसं गोरगरिबांच्या हॉस्पिटलच्या समस्या किंवा लोकांना बरेच काय अडचणी आल्या त्यांनी त्वरित सॉल्व केलेल्या आहेत त्यांच्या. त्यासाठी आम्हाला महायुतीचे आमदार रामभाऊ सातपुते हेच आमदार म्हणून, माळशिरस तालुक्याचे आमदार म्हणून आम्हाला परत तेच आमदार पाहिजेत. बरं. गेल्या पंचवर्षिकला ते इथलेच आमदार होते, त्यांनी काय काय विकास कामं या नातेपुते विभागात केलेली? ते रोडची कामं बरेच असे कामं केलेत. पण लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली, मला वाटतं त्यांना त्याचा तर नाही का लाभ होत? 100% होतोय. 100% होतो. 100% होतोय. त्या लाडकी बहीण योजनेचा तुमच्या घरच्यांना, आईंना, बहिणीला अथवा तुमच्या मंडळींना याचा काय फायदा झाला आहे का? 100% झालेला आहे. झालेला आहे. लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली म्हणून त्यांना मतदान करणार का विकासाच्या जोरावर त्यांना मतदान करणार? लाडकी बहीण योजनेचं असं काय हे नाही आहे, पण भाऊंचं काम चांगलं आहे. भाऊंनी काम चांगलं केलेलं आहे. गोरगरिबांच्या म्हणजे पूर्ण गोरगरिबांसाठी काळ्या रात्री किंवा अर्ध्या रात्री त्यांनी जागे आहेत, उभे आहेत, खंबीरपणे साथ दिलेले आहे सगळ्यांना. तसंच आम्ही पण ठरवलेलं आहे माळशिरस तालुक्याच्या जनतेनं की आम्हाला आमदार म्हणून भाऊच पाहिजेत, रामभाऊ सातपुतेच पाहिजेत. बरं. समोर महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर उभा आहेत, काय वाटतं मग त्यांची कामं ती इथं कामं करणार नाहीत का? आता त्यांची कामं तर आपण कधी त्यांच्याकडं गेलेलो पण नाही, कधी आपला संपर्क पण आलेला नाही. आणि ते कधी 5 वर्षात किंवा 10 वर्षात आम्हाला कधी बघायला पण मिळाले नाहीत. आणि असं आहे की खरा SCचा उमेदवार म्हणून आम्ही रामभाऊ सातपुते यांनाच वोटिंग करणार आहे. कारण की नकली दाखले येणाऱ्या SC समाजाला पण धक्कादायक गोष्ट आहे. खरा SC उमेदवार म्हणून आम्ही राम सातपुते यांनाच मतदान करणार आहे. खरा SC उमेदवार म्हणून तुम्ही रामभाऊ सातपुते यांनाच मतदान करणार. काय वाटतं की या नातेपुते विभागातून रामभाऊ सातपुते यांना किती टक्के मतदान होईल? 80-85% मतदान नातेपुतेतून रामभाऊ सातपुते यांना होईल.
आपल्याबरोबर आणखीन एक तरुण आहेत. नमस्कार बाया. नमस्कार. काय वाटतं, महायुती का महाविकास आघाडीचा आमदार कोण? रामभाऊ सातपुते. रामभाऊ सातपुते म्हणजे महायुतीचे आहेत ते. महायुतीचे. का बरं असं वाटतं की तरुण पिढीला की रामभाऊ सातपुतेचा आमदार व्हावे? तरुण पिढीचे सगळ्यांच्या मनात रामभाऊच आहेत आता सध्या, कारण का तरुण पिढींचे सगळ्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत रामभाऊने. सगळ्यांची कामं करतात, गोरगरिबांचे प्रश्न सोडवतात, रोडची कामे अजून इत्यादी कामे केलेली आहेत रामभाऊने. त्याच्यामुळे रामभाऊ सातपुते या तालुक्यामध्ये असं त्यांना आरोग्यदूत म्हणून संबोधलं जातं. खरंच ते आरोग्यदूत म्हणून आहेत का, किंवा त्या आरोग्यदूताचं त्यांनी काय काम केलेलं आहे? अनेक जणांचे दवाखान्याचे, हॉस्पिटलचे सगळे कामं केलेले आहेत त्यांनी. कामं केलेले. मग तरुण युवक म्हणून वाटतं का तुम्हाला की रामभाऊ सातपुतेचे आमदार होतील? हो, वाटते. आपण आणखीन पुढे विचारूया. नमस्कार बाय. नमस्कार. काय नाव आपलं? अनिकेत सोरटे. बरं, आता नातेपोते परिसरातून आमदार म्हणून कोण व्हावं वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? रामभाऊ सातपुते व्हावे असं वाटतं. रामभाऊ सातपुतेचं बऱ्याचशा ठिकाणाहून नाव निघालंय की तेच आमदार व्हावेत. गेल्या पंचवर्षिकला बी तेच आमदार होते, आता 2024ला देखील तुम्हाला वाटतं की तेच आमदार व्हावेत. का वाटतं असं? का तर त्यांनी नातेपुतेमध्ये बी आणि तालुक्यामध्ये खूप कामं केलेली आहेत जनतेची. आता हे बघितलं तर समोर रोडची बी कामं त्यांचीच चालू आहेत. नातेपुत्यात हाय मास्टर हे बसवलेले आहेत, त्यामुळे त्यांनाच मतदान करायचं आहे. बरं, विकासाचा मुद्दा म्हटलं की तुमच्या गावामध्ये रोड, तुमच्या गावामध्ये हाय मास्टर दिवे, त्याच्या पलीकडं या पंचवर्षिक या 5 वर्षामध्ये काय त्यांनी अजून विकास कामं केले? त्यांनी भरपूर केलेले आहे कामं, आरोग्याची कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांना लोकांचा सपोर्ट आहे. त्यांना लोकांचा सपोर्ट आहे. हां. वाटतं तुम्हाला हे नातेपती विभागातून त्यांना मोठं मतदात्याचं लीड इथून मिळू शकतं? हो, 100% लीड नातेपुते विभागातून मिळणार आहे. मिळू शकतं. हो. तरुण मतदारांचं एकच मत आहे की नातेपुते या मतदारसंघातून, नातेपुते या गावातून रामभाऊ सातपुते यांना लीड मिळू शकतं. हे येणारा 23 तारखेलाच कळू शकतं की नक्की नातेपुते गावानं किती टक्के त्यांना लीड दिलेला आहे. या ठिकाणी मोटार गॅरेजचे मालक आहेत, आपण त्यांना विचारूयात. नक्की महाविकास आघाडी का महायुती? काय वाटतं तुम्हाला? याच गावचे का तुम्ही? हो, याच म्हणजे कदमवाडी गाव. कदमवाडी. काय मग इथं या बाजूला विधानसभाची रणधुमाळी चालू आहे, काय वाटतं नक्की या भागातून महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्हाला हवा आहे का महायुतीचा? महायुतीचा. मग महायुतीचा म्हटल्यावरती रामभाऊ सातपुते यांचं नाव येते. हां. काय मग आहेत का त्यांची कामं चांगली? कामं चांगली आहेत त्यांची. काय कामं केलं त्यांनी? बरेच लोकांना मदत केली, दवाखाना, कुठली अडचण, रस्त्याची कामं, ही विकास कामं काय केल्यात? विकास कामं बी केले ती भरपूर. बरं, शेतीसाठी काय तुम्हाला त्यांना अनुदान वगैरे काय? शेतीसाठी म्हणजे आमच्या इकडं मध्ये महापूर आलता, तर त्यांना प्रत्येकाला म्हणजे घरगटी 5-5 हजार रुपये म्हणजे पाणी गेल्यामुळं घरात नाही जलद मिळवून दिलं. तर कामाबाबतीत एक नंबर आहे आमदार. हां, कामाबाबतीत. बरं, मला सांगा, माझं वैयक्तिक काम नाही, पण लोकांचं ऐकून बाबा खरंच काम करतोय. म्हणजे या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, त्याचा काय तुम्हाला फायदा वगैरे झाला की? फायदा तुम्हाला झाला, घरच्यांना झाला ना? कारण म्हणजे घरच्यांना म्हणजे आता वैयक्तिक आहे का, आम्ही घरातच झाला ना. घरातच झालं नाही, म्हणजे लाडकी बहीण योजना होती ती, लाडका दाजी नव्हता म्हणून म्हटलं. नाही ना, तसं काय असतं, नवरा बायको म्हणजे एकच आहेत ना. एकच आहेत ना. लाडकी बहीण योजनेचा रामभाऊला फायदा होईल का? फायदा होईल की? होईल. किती टक्के मतदान पडेल तुमच्या गावातून? आमच्या गावातून साधारण पडेल की निम्म तरी होईल. मोहिते पाटलाचं गाव आहे, पण एक आमदारचं कामामुळं एक लोकांचा कल. कुठलं गाव म्हटलं तुमचं? कदमवाडी. कदमवाडी येतं मोहिते पाटलाचं गाव. पहिल्यापासून मोहिते पाटलाचं गाव पहिल्यापासून. हां. मग त्या ठिकाणी मग 50-50 होईल म्हणता? होईल ना, आमदारच्या एक कामामुळं. हां. तुम्हाला काय वाटतं मग, तुम्ही मतदान नक्की कोणाला करणार आहे? आमदारलाच. आमदारलाच करणार आहे म्हणजे रामभाऊ सातपुते. हां हां. वाटतं ते येतील निवडून? येतील की. येतील. ह्यांना कळमवाडी गावचे सांगायला गेलं, कदमवाडी गावचे सांगायला गेलं तर ते कदमवाडी गाव हे मोहिते पाटलांचं गाव म्हणून संबोधलं जातं आहे. त्या मोहिते पाटील गावातून कमीत कमी रामभाऊ सातपुते यांना 50-50 म्हणजे 50-50% अशी मतदान पडू शकतात असं यांचं मत आहे. पाहूया येणाऱ्या 20 तारखेला मतपेटीत नक्की काय होतं आहे आणि 23 तारखेला त्याच मतपेटीतून काय निघतं आहे हे येणारा काळच ठरवेल.
तुर्तास आपण नातेपुते या ठिकाणी आलो होतो. नातेपुते गावातल्या नागरिकांच्या, इथल्या जनतेच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या की यांच्या मनातील नक्की उमेदवार कोण आहेत, महायुती का महाविकास आघाडी, आपण ते पाहिलंच. आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे आमच्या पुढील न्यूज तुम्हाला अशाच भेटतील. इथून पुढे देखील माळशिरस तालुका किंवा माळशिरस विधानसभा मतदारसंघात आम्ही याचा आढावा घेणारच आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 न्यूज नेटवर्क, माळशिरस, नातेपुते. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.